ठीक आहे, छोटी सुरमई आहे ना. आणि ही दुपारची कढी आणि ही डाळ आणि भात. रायता ना, रायता काय मस्त. म्हणजे एखाद्या मी तर तुम्ही नको म्हटलं जेवण म्हणून मी ते एकच दिलंय आहे माझ्याकडे अजून. कारण कसं असं माहिती आहे, हे आंब्याचं रायता आहे ना, एक खाल्ला ना एकाने पोट म्हणजे समाधान वाटत नाही. अच्छा, ते 2-3 तरी पारामटे खावे लागतात. पारामटी म्हणतो त्याला आम्ही. काय म्हणता? पारामटी. पारामटी. होय. तुम्हाला नेम नाही 3 बाद 4 महीने बाद 1 साल बाद. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6 वाजत आलेत आणि आत्ता आम्ही निघतोय नानीचो वाडो इकडे. बराच लांबचा प्रवास आहे आणि होपफुली बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आणि थांबत आपण जाणार आहे आणि जर रस्त्यामध्ये काही एखादा फिशिंगचा स्पॉट मिळाला तर फिशिंगसुद्धा करूया. बॅग वगैरे पॅक केलेत आता, म्हणजे चालू आहे बॅग पॅकिंग. तर फटाफट बॅग पॅकिंग करूया आणि निघूया. कारण की काय होतं की दुपारी एकदम भयानक ऊन पडतं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्या उन्हामध्ये प्रवास म्हटलं की एकदम जीवाचे हाल होतात. लास्ट टाईम आमचं असंच झालं. म्हणजे आम्ही जेव्हा घरून निघालो होतो कराडला येताना, कराड नाही साताऱ्याला येताना आमची हालत खराब झाली होती उन्हामुळे. दोन लांडोर वारणा नदी आहे. आणि इकडे ना आलो होतो आम्ही ॲक्च्युली राजकुमार दादासोबतच आलो होतो. आत्ता मला आठवतं आहे त्यावेळेस पण कॅच झाले नव्हते, पण इथे मासे आहे म्हणतात. वारणा नदी सर्वात स्वच्छ नदी आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. तेच आम्ही पुलावरनं बघत होतो. इकडनं काही माशांची हालचाल दिसते का, पण तसं काही दिसत नाही आहे. 1-2 जरी मासे असे चढताना दिसले विरुद्ध दिशेला प्रवाहाच्या तर आपण काहीतरी खेळू शकलो असतो, पण तसं काही नाही आहे. त्यामुळे आपण इकडे खेळणार नाही आहे. पुढे जाऊया. मासे असतील तरी मरून गेले असतील, तर एवढं खराब पाणी. पण एवढ्या लांबून मासा न्यायचा काय तिकडं? हे घेऊ का शूट? हे अर्जुना डॅम आहे खाली बघा.
तुम्हाला नेम नाही 3 बाद 4 महीने बाद 1 साल बाद दो साल बाद 2 साल बाद डायरेक्ट 2.5 वर्ष पडला. इकडे गरम किती आहे. राजापूरमध्ये पोहोचलोय. थांबलं तरी ऊन आहे ना असं खाते डेंजर. धर तुला काजू पाहिजे ना. हा ठेवा ना. चुकून खा. मी ऐकलं तर काजूच्या भागाने चोखून खायचा. गोड आहे रे. बघू, ये है मेहनत का फल. इसे खाएंगे हम कल. बघा कसलं आले. अरे गजोधर, तुम तो खजाना ले आए. आम्ही तिकडे एवढी मेहनत घेत होतो, पण इकडे बघा एकदम काटे आहेत म्हणा इथे. हे इथं काजू पडलं रे. पडलं नाही, लोकांनी काढून नेले. थांबा, होतं काय तर असंच करणार आहे. पडलं. टक्कल फोड काजू. तुम्ही पडा पण जांभळं काढा. जांभळं पण मिळाले इथंच. पुढे विष जबान. हा, तरी पाणी पिलोय मी. थोड्या वेळ थांबूया. भयानक गरम आहे. तापली बॉडी अशी. गाडी पण तापली. थोड्या वेळ रेस्ट घेऊया 5-10 मिनटं सावलीमध्ये. हा म्हणजे आपण हा टायमिंगला सीझनला पाहिजे किंवा एखादा पाहुणा येईल घेता येतात किंवा दिसायला पण मासे दिसत नाही. पाणी एवढं स्वच्छ आहे. पाणी इतकं स्वच्छ आहे पण मासा एकही मासा दिसत नाही. काय मस्त एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी. एवढ्या डोंगरांमध्ये हे तळ आहे. नवलच आहे. गेलो होतो पाण्याची कंडिशन चेक करायला, पण वारं भरपूर सुरू आहे त्यामुळे काही चेक करता आलं नाही. आपण थांबलो होतो बऱ्याच वेळ तिथे, पण वारं जास्त जोरात आहे. आधी जाऊया नानीचं वाडो तिकडे आणि तिकडचं शूट वगैरे उरकूया आणि थोडीशी माहिती घेऊया ह्या तळ्याची. याच्यात मासे आहेत पण का नाही, कारण की एवढ्या डोंगराच्या वरती आहे हे तळं. तर इथे मासे असतील नसतील गॅरंटी कमी आहे फार. हे फोडता येईल का बघू बरं. भरलेलं आहे त्यात काही. फुल भरले पाणी. पाणी भरलंय का फुल? मी म्हटलं हालत नाही, खराब आहे. पाणी भर. बकरा रान, बकरा तंदुरी त्या आ जाओ दिवशी इधर. एक कोणते- ते उघड ना, बघ ना. चला आता इथंच रस्त्यावर आपण हा फोडलं का हे? अहो शूट तर घ्या. खाऊट खाऊट. आई शपथ. खाऊट. मेरा नसीब ही खराब है. लय गडबडीने घेतलं होतं. शूट बी घेत नव्हते गडबडीत. चला जिरली देवाला पावलं ते म्हणून खाऊट आहे. कंता देवाला पावलं. आई शपथ. वाजवतो किती लांब आहे तरी वाजवतो.
त्यांना वाटत असतं हे अशी किड करते ही काय बिवडी आहेत का काय. बेवडा हो मैं गाड्या आल्यावर करा ना तसं. ए नारियल, अरे रुक ना तू, अरे अरे रुक. लय टाइमपास करताय तुम्ही. बारीक असं बोर्ड आहे. झाड होय का. हा स्मितेश, आम्ही आलो तरी ते एक्झॅक्ट कुठे आहे तेच कळत नाही आता. काजीमाचे टेप म्हणून बोर्ड लागला तो बघा, बिल्डिंगचा हे आहे. ते नळ वगैरे, नळ आहे बघ. इंटरनेट चालतंय. नेट नेट चालेल थोडस. मला लोकेशन पाठवावं लागलं. नाही तुझ्या इथेच आहे, आम्ही तुझ्या इथेच वाड्याजवळच आहे. आता कुठे फक्त आतमध्ये घ्यायचं ना ते माहिती नाही. एक बाईक उभी आहे बाहेर. ते हा हा FZ. FZ आहे. हा ते आम्ही पुढे गेलो ते म्हटलं बोर्ड आहे. मी मला जस्ट डोळा लागला होता. अच्छा अच्छा, डिस्टर्ब केलं तुला. नाही काय काय नाही. आपण आलो आहोत ऑलरेडी नानीचं वाडो इथे. आणि स्मितेशची ओळख मी तुम्हाला करून देतो थोड्या वेळामध्ये. पण आहे ना, इथे आल्याबरोबर एवढं मस्त रिलॅक्स वाटतंय. एकदम पीसफुल वातावरण आहे. असलं भारी वातावरण बघून आता मला लय झोप यायला लागली. हा एकदम रिलॅक्सिंग वातावरण आहे. अच्छा स्मितेश, याच्यात काय काय मला सांग ना. हे कसली भाजी आहे? हे काय? हे रायता आहे. रायता. कोकणात आता सध्या आंबे पिकलेले आंब्याचे आहे. अच्छा, पिकलेल्या आंब्याचं रायता आहे ते. स्वीट आणि थोडीशी अशी आंबट पण आणि तिखट पण अशी सगळी चव आहे त्याच्यात, म्हणजे चटपटीत आहे. आणि ती आपल्या शेतातली वालीची भाजी आहे. आणि ही आंब्याची कढी आहे, कच्च्या कैरीची कढी आहे. कच्ची कैरी कशी? कच्ची कैरी पहिल्यांदा बॉईल करावी लागते. हा. बॉईल करून त्याची नंतर मग पेस्ट बनवायची. आणि आपण जे रेग्युलर खोबरं आणि लसूण मोहरीची त्याला फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये ते मिक्स करून ती कढी बनते. येतात मोस्टली मग व्हेजचीच ऑर्डर जास्त असते त्यांची का नॉन व्हेज? नाही कसं असतं, पहिली गोष्ट म्हणजे कोकणात जे लोक येतात तर कोकण हे माशांसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे समुद्री मासे तसेच खाडीतले मासे आणि सीझनल. आमच्याकडे कसं असतं की नदीतले मासे पण मिळतात. आणि पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये तिन्ही ऋतूंमध्ये आपल्याकडे मासे मिळतात. त्याच्यामुळे मासे किंवा नॉनव्हेजसाठी भरपूर लोक इथे येतात. म्हणजे एखाद्या मी तर तुम्ही नको म्हटलं जेवण म्हणून मी ते एकच दिलंय आहे माझ्याकडे अजून. कारण कसं असं माहिती आहे, हे आंब्याचं रायता आहे ना, एक खाल्ला ना एकाने पोट म्हणजे समाधान वाटत नाही. ते 2-3 तरी पारामटे खावे लागतात. पारामटी म्हणतो त्याला आम्ही. काय म्हणता? पारामटी. त्या प्रत्येक झाडाला जो आंबा लागतो तो प्रत्येक त्याची टेस्ट आहे ना वेगवेगळी असते. रानातल्या रायवळ आंबे, रानातल्या. म्हणजे याला कोणी पोषक त्याला खत नाही घातलंय किंवा कोणी वाढवलं नाही. हे नॅचरली ग्रो झालेले आहेत. आणि त्याला आणि त्याला प्रॉपर असं ना प्रत्येक आंब्याला वेगवेगळा टेस्ट असतो. काही आंब्यांना खोबऱ्याचा टेस्ट असतो, काही आंब्यांना थोडासा आंबटसर असेल, काही आंब्यांमध्ये अशा पूर्ण ते धागे असतात, काही पूर्ण मांस असतं. फक्त तो आंबा पाडणं आणि तो खाणं त्याच्यात एक वेगळी मजा असते. आणि हे हापूसमध्ये मला नाही वाटत मिळेल. हापूसची पेटी आपल्याकडे येते आणि त्याच्यात बरेच आंबे खराब पण निघतात किंवा चांगले पण निघतात, पण ते त्याला मजा नसते. आपण जो पण स्वतः दगड मारून तो आंबा पाडत नाही आणि तो आंबा खाली पडल्यानंतर तो लगेच ऑन द स्पॉट आपण तो खातो, त्यावेळेला त्याची मजा आणि त्याची जी ॲक्च्युअल टेस्ट असते ते आपल्या आंब्याची मजा येते. आणि आता ह्या सीझनला आम्ही तेच करतो. म्हणजे आता मे महिन्यामध्ये आताचे बुकिंग आहेत, तर त्याच्यामध्ये जे लोक येतात तर त्यांना आम्ही कसं करतो की एक ट्रेल करतो. याच्यामध्ये आंबे, जांभळं किंवा करवंद आहेत किंवा कोकम आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहिती असतं, पण कधी नॅचरल टेस्ट त्यांना माहिती नसते. मार्केटमधून आपल्या घरापर्यंत आलेलं असतं, पण ते स्वतः तोडून खाण्याची मजा आहे ना, ते त्यांना इथे घ्यायला मिळते. पण ह्या होमस्टेचा किंवा अशा आमच्या नानीच्या वाड्याचा एक स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही इथे राहताय ना, तर तुम्हाला फ्री आहे सगळीकडे फिरणं.
तुम्ही कुठेही जाऊ शकता, नदीवर जाऊन पोहू शकता, मंदिरात जाऊ शकता, इथली लोककला पाहू शकता, आंबे, काजू ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सगळ्यांचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठे एका लिमिटेड जागेवरती अडकवून नाही ठेवलं जात. तर स्मितेश, आपल्या नानीच्या वाडोमध्ये जेव्हा गेस्ट्स येतात तर त्यांना काय काय सोयी सुविधा आणि काय काय ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ऑन एन एव्हरेज काय काय ॲक्टिव्हिटीज ते एन्जॉय करू शकतात? की माझ्याकडे एक मातीचं घर आहे, जे 80-100 वर्ष जुनं घर आहे. त्या घरामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे, म्हणजे त्याच्यात बेड्स आहेत, फॅन आहे, टॉयलेट बाथरूम आहे, वेस्टर्न थंड गरम पाण्याची व्यवस्था असते आंघोळीला. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे काय करतो की इथलं लोकल फूड आपण जेवायला देतो. त्याच्यामध्ये पिठी भात, आता आपण आंब्याची कढी खाल्ली तशी ताकाची कढी, ती त्याच्यासोबत काय तरी भाजी, आपली पाल्याची भाजी म्हणा किंवा आता वालची भाजी म्हणा, किंवा जे काही इथलं केळीच्या फुलाची भाजी म्हणा, फणसाची भाजी म्हणा, तर जे इथे आजूबाजूला जे अवेलेबल असेल तेच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर ह्या 2 बेसिक ज्या गोष्टी आहेत, ॲम्युनिटीज आहेत, त्या आपण पॅकेजमध्ये देतो. त्याच्या व्यतिरिक्त मग काय होतं की याच्यामध्ये आपल्याला फिल्टर करता येतो क्राऊड. कशी लोकांना ह्या सगळ्या गोष्टी ऐकून जरी का अजून आपल्याबद्दल काहीतरी म्हणजे इंटरेस्टिंग वाटत असेल ना, तर ते लोक आपल्याला बुक करणार. ते बुक केल्यानंतर आपण त्यांना मग आजूबाजूचा प्रदेश कसा आहे, इथलं कल्चर काय असतं, म्हणजे आपण दशावतार बघायला नेतो रात्रीच्या वेळेला. मग ते नियर बाय असेल एखाद 20 किलोमीटरमध्ये किंवा आपल्याच गावात असेल, ते आम्ही बघून तिथली जी लोककला आहे इथली ती आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या व्यतिरिक्त सीझनल म्हणायला गेलं तर ह्याला कुठला स्पेशल सीझन नाही लागत. हे 12ही महिने चालणारं पर्यटन आहे, जिथे तुम्ही कुठल्याही महिन्यात आला, कारण निसर्गासोबत तुम्ही राहता, त्यामुळे निसर्ग हा प्रत्येक दिवसाला बदलत असतो. तर ते तुम्हाला त्याची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. इथली शेती कशी करतात लोक, त्या ॲक्टिव्हिटी म्हणून आपण करू शकतो. म्हणजे शेतात चिखल धुणी करणं किंवा कुळीत लावला आहे तो कुळीत झोडणं किंवा नाचणी झोडणं, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे करता येतात. त्याच्या व्यतिरिक्त मग एंटरटेनमेंटसाठी म्हणून आपण नदीवर पोहायला जाणं आहे किंवा वॉटरफॉल्स असते पावसाळ्यामध्ये ते बघायला जाणं आहे, ट्रेकिंग करू शकतो, बर्ड वॉचिंग करू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. पण ज्याला जसा जसा इंटरेस्ट आहे तशा पद्धतीने आपण करून घेतो इथे. खूप मस्त ॲक्च्युली जे एक्सप्लेनेशन करायचं होतं ते केलं आहे स्मितेशनी, आणि आपण सुद्धा तो अनुभव घेणार आहोत. आणि हा जो काही अनुभव असेल माझा जेन्युइन अनुभव तो मी तुमच्यापर्यंत शेअर करेल. ठीक आहे, छोटी सुरमई आहे ना, आणि ही दुपारची कढी आणि ही डाळ आणि भात. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. डाळ आहे, ही कोणती डाळ आहे? तुरीची आहे का? अच्छा. स्मितेश म्हणाला की इकडे मोठे मासे मिळत नाही, लहानच मासे मिळतात, कारण की गावकरी आहेत, गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ज्या हिशोबाने असते तर ते लहान मासेच विकत घेतात. हां, खूप रिलॅक्स फील होतं आणि त्यामुळे झोप पण लागली आहे. तर आजपुरतं एवढंच, भेटूया उद्या सकाळी.